हॅलो, थँक्यू. प्रसाद परब सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. त्याच्या अगोदर जयेश भोसले सरांचा आवाज ऐकला. 2:30 ही मॅचला सुरुवात होते. सामना क्रमांक 8वा. एका साईडला जर पाहिलं तर मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात उद्या पहिली मॅच असेल. 3 वाजता रिपोर्टिंग करायचे. 3 वाजता. A1 अ गटातील पहिली टॉपर टीम मोर्या 11 आणि त्यांच्या विरोधात खेळेल B2 म्हणजे ब गटातील लुझर टीम कुलस्वामिनी देवळे. अशी पहिली मॅच रंगेल, याची नोंद घ्या. दुसरी मॅच ब गटातील टॉपर आई झोला 11 आणि त्यांच्या विरोधात C2. ओव्हर संपल्यानंतर तुम्हाला तो ड्रॉ सांगितला जाईल, याची नोंद घ्या. मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला जर पाहिलं तर प्रशांत जाधव बाळा. चांगली सुरुवात मात्र डी मोरे संघाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय वीरेंद्र मोरे याच्यावरती आक्रमण केले गेले आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर षटकार. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. म्हणजे प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून दत्ता मोरे यांचा संघ, निलेश माबदी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुनील उतेकर आणि इथं मात्र जर पाहिलं तर ब्लॉक कॉल. यष्ट्या उद्ध्वस्त. खेळाडू क्रमांक पहिला बाद, बाळा आउट. कमबॅक मात्र आता केलंय वीरेंद्र मोरे याने आणि फलंदाज बाळाचा अडसर दूर केलाय, ज्याने सुरुवात मात्र करून दिली होती. एक षटकार मारून चांगल्या पद्धतीने चांगली सुरुवात करून दिली होती, तो मात्र बाद झालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये डी मोरे संघाचा कर्णधार बंटी मोरे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा माझा तालुका माझा अभिमान बिग बॅश लीग 2024 पर्व 3रं आणि आजची ही दुसरी रात्र आपण पाहतोय. उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 8 संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळतील. काल 4 संघ आपण पाहिले, आज देखील 4 संघ म्हणजे उद्या 8 संघांचा समावेश असेल आणि 7 मॅच टोटल असतील. ज्या वेळेमध्ये तुम्हाला बोलवले त्या वेळेमध्ये या मैदानामध्ये दाखल व्हा, रिपोर्टिंग करा आणि उद्याचा दिवस हा अंतिम दिवस असेल पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बिग बॅश लीग. वीरेंद्रला यश मिळालंय. बंटी आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, चांगला फटका गॅपमधून खेळायचा होता. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग, शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. बॉल अडवला गेलाय. एक सिंगल मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने जर पाहिलं तर स्कोर कार्ड आता पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र मोरे मात्र गोलंदाजी करतोय. बोरज एक्सप्रेस या नावाने बोरज गावचा हा खेळाडू नेहमीच चांगल्या पद्धतीची ती गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. PTPLच्या स्पर्धेमध्ये सूरज सोनवणेच्या नेतृत्वात हा खेळताना पाहायला मिळाला होता. हा पॅडल स्वीप केलाय. तिकडे मात्र शॉर्ट पॉईंट लेगला क्षेत्ररक्षक डॉट बॉल. स्वराज जाधव हा गोल आपण जर पाहिलं तर बॅटिंग करतोय आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय की हा
LBW आहे का, तर तिसरे पंच गणेश बाविस्कर पाहतील हा निर्णय. आउटसाइड द लेग स्टंप. आणि इकडे जर पाहिलं तर फलंदाज नॉट आउट असेल. हॅलो, एक मिनिट. सुनील हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. पंच आमच्याकडे वळतील. हा बॉल वाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव. धावफलकावरती जर पाहिलं तर आता एकेरीने वाढ होते. धावफलक जाईन पुढे. हा बॉल आडव्या बॅटनं खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बंटी मोरेच्या बॅटमधून वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4 या कणकणीत असा चौकार. चांगला फटका. घाटकोपरवरून देखील काही बालविकास मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालाय. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत पुन्हा एकदा. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा आणि रॉयल बॉईज म्हणजेच घाटकोपरवरून या ठिकाणी दाखल झाले सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राधे. राधेच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आणि इथं आणखीन एक फटका चांगला आलाय बंटी मोरेच्या बॅटमधून. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. खणखणीत फटका बंटी मोरेच्या बॅटमधून आलाय. त्याच्या खांद्यावरती नेतृत्व पद का सोपवलंय हे मात्र त्याने दाखवलंय. आणि 2 उत्तुंग असे फटके, 2 मोठे फटके खेळताना पाहायला मिळाले. धावफलक जर पाहिला 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अठरा धावा फलकावरती. षटकार ठोकलाय बंटी मोरेने. सुरुवात चांगली झाली आहे. प्रशांत जाधवने चांगली सुरुवात. एक षटकार त्याने ठोकला परंतु तो बाद झाल्यानंतर बंटी मोरेने सूत्र हाती घेतले आणि घ्यावी लागेल कारण एक मोठी मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकलो तर आपण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवू. राधे गोलंदाजी मार्कवरती. राधेच्या नावावरती देखील बरेच विक्रम आहेत. चंद्रगड वॉरियर्स ढवळेच्या संघ आपण पाहतोय मराठा वॉरियर्स. परंतु गोवेलेचा हा खेळाडू राधे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय सूरज निकम. त्या ठिकाणी समीर भोसलेच्या खांद्यावरती मराठा वॉरियर्स या संघाचं नेतृत्व पद आहे आणि समीर भोसले देखील आपण पाहतो या मैदानामध्ये आज कशा पद्धतीने संघाला जिंकून देईल का. महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय. दोन्ही संघांनी जर पाहिलं तर एक एक मॅच गमावली आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा बिग बॅश लीग पर्व 3
राधे गोलंदाजी मार्क वरती. आणखीन एक चांगला फटका आता स्वराज जाधवच्या बॅटमधून समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्याकडून झाली चूक आणि ही चूक धावा देऊन जाईल 6 धावा. षटकार. धावफलक 6 ने. आता स्वराज देखील थांबायला तयार नाहीये. चांगल्या फॉर्मात आहे, इनफॉर्म बॅट्समन आहे. या हंगामामध्ये स्वराजच्या नावाची देखील चर्चा होताना पाहायला मिळाली आहे. आणखीन एक चांगला फटका, उत्तुंग असा फटका. राधे सावंतच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आलेत. सूरज तळेकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणखी आणि विकेटचा मानकरी ठरलाय. 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आमच्याकडे जमा झालाय. 200 रुपये. राधेच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं, ते मात्र तो त्या 200 रुपयाचा मानकरी आणि मोठी विकेट. आणखीन एक विकेट. स्वराज जाधव मात्र बाद झालाय. पंचवीस वरती धावफलक 25. तर बंटी मोरेच्या प्रत्येक षटकाराला रुपेश पाटील कडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. बंटी मोरेच्या षटकाराला. पंचवीस धावा फलकावरती षटकाची समाप्ती झाली आहे. 25 धावा फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा 12.50च्या सरासरीने धावफलक मात्र इथं पाहायला मिळतोय. डिमोरे 11 या संघाचा चांगली सुरुवात झाली आहे. 2 विकेट देखील माघारी गेल्यात, परंतु तिसरं षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा वीरेंद्र मोरे वेगाने गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग त्याच्याकडे पाहायला मिळालाय. पायावरती चेंडू मात्र ब्रश झाला, बॅटची एज लागली, 1 धाव घेतली गेली. एकरीच्या मदतीने धावफलक पुढे गेला. बोरज एक्सप्रेस म्हणून या नावाने नक्कीच वीरेंद्र मोरेची ओळख आहे पोलादपूर तालुक्यामध्ये आणि अनेक स्पर्धांमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी तो नेहमीच करत आलाय आणि आता देखील तो तशाच पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर केवळ 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. 25-26 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. 2 बाद 26. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. या चेंडूला मात्र जर पाहिलं तर कट करायचा होता, परंतु वेगाने चेंडू गुडले स्पॉट वरतून राईज झाला, यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल. आर्यन पवार पळचिलचा खेळाडू, पळचिल गावचा खेळाडू आर्यन पवार मागील मॅच मध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल केली होती डिमोरिया टीमने,
परंतु काहीशा धावा कमी पडल्या. परंतु आता आर्यन पवारला तशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. इथं मात्र वेगाने चेंडू टाकलाय, कीपरला बीट केलं, फलंदाजाला बीट केल्याने चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये गेला. अधिक वेगाने 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. धावफलक पुढे गेला, जाऊन पोहोचलाय तो 30 या आकड्यावरती. नागेश दादा दरेकर यांचा संघ आपण पाहिला, तो देखील जर पाहिला तर सुपर 8 मध्ये दाखल झालाय. काल अमर दरेकर यांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. चौकार तर आलाय, धावा आल्या पाहिजेत आणि त्या धावा मात्र महत्वाच्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, या चेंडूला सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक खेळून काढलाय. शॉर्ट मिड कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग तिकडे, बॉल अडवला, फेकला, एक धाव घेतली, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावेने धावफलक पुढे जातोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि एक सिंगल आली, एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. पुढचा बॉल, आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक, बंटी मोरेच्या बॅटमधून एक लांब लचका उतुंग षटकार. षटकार ठोकलाय रुपेश पाटीलने. 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला लगावलं. स्वप्नील रामानेकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 200 रुपयाचं पारितोषिक आता मिळवलंय बंटी मोरेने. प्रत्येक षटकाराला हे पारितोषिक असेल. घाटकोपरून देखील मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय आणि बंटी मोरेची बॅटिंग पाहण्यासाठी खास करून. पुढचा बॉल, लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साईडला, तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप मध्ये आहे, एक सिंगल मिळेल. भागीदारी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आर्यन पवार आणि बंटी मोरे यांची आता थोडीशी भागीदारी होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकने वधारते, पुढे जाते 38 या आकड्यावरती. 38 धावा धाव फलकावरती. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची एक मोठी स्पर्धा बिग बॅश आणि या हंगामातील शेवटची स्पर्धा. 38 धावा धाव फलकावरती आहेत. 38 षटक जर पाहिलं तर तिसरं संपलंय. 38 धावा धाव फलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झालेत. 2 षटकार ठोकले बंटी मोरेने. प्रशांत जाधवने चांगली सुरुवात करून दिली होती. स्वराजने एक षटकार जरूर ठोकला होता, परंतु पुढे काही इनिंग बिल्डअप करू शकला नाहीये. 38 धावा 3 ओव्हर नंतर 38 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. दोन वाजून 49 मिनिटं झालेत. सामना क्रमांक 8वी मॅच आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज निकम जो मात्र दाखल झालाय. कोंडवी गावचा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी तो नेहमीच चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असतो आणि आता गोलंदाजी मार्कवरती आलाय चौथ्या षटकासाठी. ब्लॉकआउट चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, शॉट मिड ऑफला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला गेलाय सूरज निकमच्या माध्यमातून आणि तिकडे मात्र बंटी मोरेला थांबवलंय. बंटी मोरेने या हंगामामध्ये मागील काही स्पर्धामध्ये चांगली बॅटिंग केली होती. तिकडं अर्धशतक देखील त्याचं पाहायला मिळालं होतं. रोहित पार्टेच्या साथीने चांगली बॅटिंग तो नेहमी करत आलाय आणि आता देखील तेच करावं लागेल. फुलटॉस बॉल आणि फुल दिशा दिली, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी खणखणीत असा षटकार. स्वप्नील रामाणे आणि रुपेश पाटील यांच्याकडून प्रत्येकी षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज बंटी मोरेचे.
हा मात्र आता बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी आमच्याकडे सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक देखील वधारतोय, जाऊन पोहोचतोय तो 44 या आकड्यावरती. आणखीन एक वा उत्तुंग टोलेजंग फटका. बंटी मोरे आज थांबायला तयार नाहीये. हो, दत्ता मोरे, निलेश माबदे आणि सुनील उत्तेकरने माझ्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे आणि ते त्या पद्धतीने मी कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ठोकलाय षटकार. ज्या प्रकारे देसाई मैदानामध्ये त्याची बॅटिंग पाहिली होती त्याच प्रकारे तो आज बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. धावफलक पुढे गेला, जाऊन पोहोचलाय तो 51 या आकड्यावरती. संघाचा अर्धशतक डी मोरे 11 या संघाचं पाहायला मिळते धावफलकावरती. कॅप्टन इनिंग, कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र बचावलाय. झेल निसटला, असंच मैदानाच्या आतमध्ये चित्र उभं राहिले. बंटी मोरेचा झेल निसटला आणि त्याला जीवदान. मात्र सर्वांनी डोक्यावरती हात लावले. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि ही चूक मात्र आता कितपत मागात पडेल पाहावं लागेल. पुढचा बॉल सूरज निकमचा. हा वेगवान फुलर लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, हे मात्र बंटी मोरे पाहत राहिला. परंतु आज बंटी मोरेने 4 उत्तुंग षटकार मात्र त्याने ठोकलेत आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. हा बॉल देखील आता बॅटपासून थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव आणि या डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय तो 51 या आकड्यावरती. 51 धावा धावफलकावरती आहेत. 2 बाद 51 अशी परिस्थिती जी मात्र डी मोरे 11 टीमची पाहायला मिळते. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉलमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल पाहावं लागेल डी मोरे 11 हा संघ. प्रशांत जाधव बाळा आऊट झाला त्याच्यानंतर जी सूत्र काही बंटी मोरेने हातात घेतली आहे. 4 षटकार, एक उत्तुंग आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. महत्वपूर्ण मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे. जिंकणार तो या स्पर्धेमध्ये थांबेल, पराभूत होईल त्याला स्पर्धा सोडावी लागेल. त्यासाठी आर्यन पवारला देखील बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल होता परंतु बॅटमरती काय बरोबर कनेक्ट झाला नाहीये. तिकडे शॉर्ट थर्डमॅनला एक सिंगल घेतली गेली. स्ट्राईक बंटी मोरेकडे असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो मात्र पाहायला मिळतोय. 5वं षटक घेऊन आलाय. पाचवं षटक घेऊन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती मराठा वॉरियर्स संघाचा हा गोलंदाज मंगेश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि आता बंटी मोरे स्ट्राईक एंडवरती. पहा चेंडू देखील गुडले स्पॉटवरतून चेंडू राईज झाला, बाहेर निघाला यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. 2:30 पहिला बॉल पडलाय याची नोंद घ्या. 2:54 झाली आहेत. 5वं षटक चालू आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल आता खाली राहिला. या अगोदरचा बॉल थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि हा बॉल खाली राहिलाय. चांगली गोलंदाजी मंगेशची पाहायला मिळते. डॉट बॉल थांबवलं गेलंय. स्कोर कार्ड जर पाहिला तर 52 वरती आहे. 52 धावा धावफलकावरती 52 ऑन दी स्कोर कार्ड. आजच्या दिवसामध्ये विराट 11 संघ देखील जर पाहिला तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय.
पुढचा बॉल, चेंडूला दिशा दिली, कव्हरला ढकललंय अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू मात्र सीमा रेषेच्या पार जाईल आणि धावा या बॉलवरती मिळतील तब्बल 4. येईल चौकार. चौकार या ठिकाणी आला आणि आता मोठा फटका बंटी मोरेच्या बॅट मधून, एक लांब वरचा दूरवरचा खणखणीत षटकार. त्याच्या चौकाराला पारितोषिक, त्याच्या षटकाराला पारितोषिक रुपेश पाटील यांच्या माध्यमातून आले. धावसंख्या वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. तब्बल धावफलकावरती धावा ज्या पाहायला मिळत आहेत त्या 62 धावा, 62. षटक संपलं. षटक जर पाहिलं तर 5वं. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. मी डिमोरे 11 टीम आपण विनंती करेल सुनील उतेकर साहेब, थोडस पाठी या. शेवटचा बॉल या षटकातील. आता मात्र परफेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि बंटीचा अडसर मात्र दूर केला. बंटीच्या बॅटमधून तब्बल जर पाहिलं तर 5 षटकार आले, 2 चौकार आले. बाद होतोय बंटी मोरे. चांगली खेळी, त्याने आपल्या संघाला सावरलं. चांगल्या सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल बंटी मोरेच्या माध्यमातून केली गेली. प्रशांत जाधव आऊट झाला. त्याच्यानंतर आपण 3ऱ्या क्रमांकावरती बंटी मोरे स्वतः आला, थोडासा बदल केला आणि धावांची लय लूट, मनमुराद आनंद मात्र त्याने बॅटिंगचा लुटलाय. आपल्यावरती जिम्मेदारी सोपवली आणि ती जिम्मेदारी त्याने पार पाडली आहे. चांगल्या धावा त्याने त्याच्या बॅटमधून बनवल्या गेल्यात. चला थोडंसं घाई करा, 2 मिनिटं बाकी आहेत. चला थोडंसं स्पीडअप घ्या. मराठा वॉरियर्स टीम शेवटचं षटक आहे आणि तुमच्याकडे 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 बॉल टाकायचे आहेत, याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सूरज निकम, पुन्हा एकदा सूरज आलाय. वैयक्तिक दुसरं संघाचं अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन सूरज निकम. 62, 62 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल. आर्यन पवार आणि आता त्या जोडीला जर पाहिलं तर समीर जाधव हा खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 6 बॉलवरती बॅटची लिडिंग एज, तिकडे मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाले. नेक्स्ट मॅच या ठिकाणी जर पाहिलं तर ऋत्वी 11 विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस. या कॅप्टन ऋत्वी 11 विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस. चला कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. फुल टॉस बॉल, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. तिकडे क्षेत्ररक्षक चिन्मय आणि त्याच्या हातामध्ये जेल. आर्यन पवार देखील आउट. नववी मॅच ऋत्वी 11 विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस. चला टॉस साठी या. ऋत्वी 11 संदेश कर्नाळे आणि ज्योती एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार अभि केसरकर. ग्रुप सी मधील दोघांनी एक मॅच खेळली होती. तिकडे ज्योती एंटरप्राइजेस संघाला पराभूत केलं होतं ऋत्वी 11 ने आणि पुन्हा एकदा एक मॅच जिंकत क्वालिफाय साठी सुपर 8 साठी मॅच खेळतील. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन ऋत्वी 11 आणि ज्योती एंटरप्राइजेस. हा बॉल इथं मात्र जर पाहिला तर खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये.
बंटी मोरेच्या पारितोषिक 5 षटकार आणि 2 चौकार आले. 5 षटकार आणि 2 चौकार. 5 षटकार. हा बॉल ऑन साईडला तिकडे क्षेत्ररक्षक चुकी होताना पाहायला मिळाली आणि ही चुकी धावा देऊन जाईल त्या 4 धावांनी आणखीन धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे जाते 66 या आकड्यावरती. 62 66 66. हा बॉल इथे मात्र लॉंग स्टॉप. आणखीन एक चौकार. 4 धावांनी धावफलकामध्ये भर पडते. धावसंख्या आता 70 वरती जाऊन पोहोचेल. 70 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या स्थितीमध्ये डी मोरे 11 हा संघ पाहायला मिळतोय. 9व्या मॅचचा टॉस केला जाईल. ऋत्वी 11 आणि ज्योती एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार या टॉससाठी. हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. आकिफ याच्या बॅटमधून 2 असे महत्वाचे चौके आलेत आणि इथं मात्र जर पाहिलं तर आणखीन एक जेल ड्रॉप. यष्टीरक्षेकडून चुकी झाली. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का, परंतु धावबादच्या रूपामध्ये विकेट. आकिफ देखील आउट. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 6 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा झाल्यात. 72 बनवायच्यात मराठा वॉरियर्सच्या टीमला. पहिला डाव संपलाय. 6 षटकामध्ये धावा बनवल्या त्या 71. डिमोरे 11 या टीमने 72 धावांचं लक्ष मराठा वॉरियर्सच्या टीम समोर ठेवलंय. 72 बनवायच्यात आणि या 72 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, या धावा थांबवल्या जातील की या धावा बनवल्या जातील, या ऐकूया आपण गणेश केसरकर यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बाळा पवार सर. आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माझा तालुका माझा अभिमान बिग बॅश लीग पर्व 2024. आपण पाहतोय एका बाजूला संघ आहे डी मोरे आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे मराठा वॉरियर्स. डी मोरे या संघाचा बंटी मोरे याने खरंच चांगली बॅटिंग करून एक 5 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने एक सन्मानपूर्वक धावसंख्या समोर संघाला दिले. चला, ज्योती एंटरप्राइजेस आणि ऋत्वी 11 अभि केसरकर आणि संदेश कर्नाळे टॉससाठी यायचा आहे. एका बाजूला संघ आहे ज्योती एंटरप्राइजेस निलेशदा कोळसकर यांचा संघ, तर ऋत्वी 11 या संदेश कर्नाळे, शैलेश कर्नाळे आणि संतोष कर्नाळे यांचा संघ. चला लवकर या, दोन्ही कर्णधार टॉस करायचा आहे. आपण स्क्रीनवरती पाहतोय चंद्र कव्हर केलाय कॅमेरामध्ये, याचा पुरेपूर आनंद. हे बॉल चला बॅट्समन पाठवा. नाव काय तुमचं? स्वप्नील सर यांच्या शुभ हस्ते केला जो टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला संघ ज्योती एंटरप्राइजेस आणि ऋत्वी 11 संदेश कर्नाळे. या लवकर आणि निर्णय लगेच कळवायचा आहे. दोन्ही कर्णधारांना आम्ही सूचना करतोय. बहात्तर धावांची पाठलाग करायचा आहे. संदेश या. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बिग बॅश पर्व
तिसरे. संदेश कर्नाळे दाबेकर सर, युवराजचे दाबेकर सचिव सर, जरा एक मिनिट या इकडे, थोडंसं काम आहे या. ऋत्वी 11 संदेश कर्नाळे या लवकर. बॅटिंग साठी बॅट्समन आलेत सूरज निकम आणि चिन्मय पाळांडे. संदेश कर्नाळे आपण लवकरात लवकर यायचं आहे. टॉस साठी इथे अभि उपस्थित आहे. संदेश कर्नाळे आपण यायचं आहे. सूरज स्ट्राइकला तो नॉन स्ट्राइकला चिन्मय. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. पहिल्याच चेंडूवरती पहिलं यश भेटलंय. पहिला धक्का बसलाय मराठा वॉरियर्स संघाला. तो सूरज बॅक टू द पॅव्हेलियन. 3:07 पहिला चेंडू डॉट पडला. 3:07 पहिला धक्का बसलाय मराठा वॉरियर्स संघाला. सूरज निकम संदेश कर्नाळे आपला शेवटचा कॉल असेल. संदेश पहिला धक्का बसलाय तो मराठा वॉरियर्स संघाला. रोहित सालुंके पहिल्याच चेंडूवरती यश संपादन करतोय. आदित्य नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आदित्य निलेश महाबदी यांच्याकडून ओव्हर हॅट्रिकला 500 रुपये प्राइज. संघ मालक आहेत निलेश महाबदी यांच्याकडून प्राइज आलंय रोहित सालुंकेसाठी. पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलंय. आदित्यला प्राचारण केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये एक छोटा खेळाडू गोवेळे गावचा सितारा आदित्य. इथून पुढे आदित्य आणि चिन्मयला डाव सावरावा लागेल. क्लीन बॉल. दांडी दांडी गुल. ज्या पावली गेला त्या पावली माघारी पाठवल्या आदित्यला. काय गोलंदाजी करतोय रोहित सालुंके. 2 धक्के बसलेत मराठा वॉरियर्स संघाला. इथे टॉस केला जातोय. आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते. सर तुमचं नाव? स्वप्नील रामाने सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. एका बाजूला संघ आहे ऋत्वी 11, एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस अभि केसरकर संदेश कर्नाळे. सचिव यांनी प्राइज लावले. डी मोरे संघ विजय झाला तर 501 रुपयाचं प्राइज आलंय. रोहित साठी प्राइज आलंय 500 रुपये. विकेट हॅट्रिक साठी 2 विकेट तर घेतलेत रोहित सालुंके. टॉस ज्योती एंटरप्राइजेस आणि बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला संघ आहे ऋत्वी 11 वर्सेस ज्योती एंटरप्राइजेस. टॉस जिंकून बॅटिंग करायचा धाडसी निर्णय घेतलाय.
राधे सावंत यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राइस तर आलंय. सुरेश तळेकर यांच्याकडून ही ते होतंय काय, मैदानामध्ये घडलंय काय, बिघडलंय काय. तिसरा धक्का, रन आउट. राधे सावंत बॅक टू द पॅव्हेलियन. काय गोलंदाजी करतोय रोहित सालुंके. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मैदानामध्ये. तीन धक्के बसले लगातार. 3 बॉल 3 विकेट, 2 एक झेलबाद, त्यानंतर एक विकेट आणि आता रनआउट. प्रसाद सर, रोहित सालुंके काय गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर स्वतः कर्णधार समीर. आणि आता संघाला सावरावं लागेल, संघाचा तारणहार बनावं लागेल समीरला. समीर भोसले कोंडेगावचा हा खेळाडू आज मात्र ढवळे गावाच्या संघासाठी काम करावं लागेल समीरला. संघ अडचणीत आहे. 3 गडी माघारी गेलेत. थोडं फास्ट घ्या. सन्माननीय नागेशदादा दरेकर आज इथे उपस्थित आहेत. खरोखर त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांचा संघ सुद्धा टॉप 8 मध्ये दाखल झाला आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा खूप काही सहकार्य केलेलं आहे. चिन्मय पानंडे स्ट्राईकला आहे. चिन्मय आणि समीरला आता डाव सावरावा लागेल. संघ अडचणीत आहे कारण 3 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. डगआउट मध्ये शांतता आहे. हा येतोय समोरशन हे चौकार. प्रदीप शिंदे आम्हाला कळवत आहेत. चौकाराने खातं खोलतोय तो चिन्मय पालांडे. 4 धावा झालेत. मराठा वारियर्स संघाला अशा पद्धतीने बॅटिंग करावे लागेल. चिन्मय पालांडेला आपला अनुभव, आपली ताकद मात्र आज इथे लावावी लागेल त्याला. नेक्स्ट मॅच ज्योती इंटरप्राइजेस वर्सेस ऋत्वी 11. ज्योती इंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करायचा धाडसी निर्णय घेतलाय. अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही. नेक्स्ट मॅच अतिशय मोठी मॅच असेल, कारण एका बाजूला संदेश तर एका बाजूला अभि. नो बॉल. पंच प्रदीप शिंदे आम्हाला कळवतायत हा नोची एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 5. धावा. आणि अप्रतिम फटका पण पाहिलाय. येतोय हा खनखनी दणदणी दर्जेदार चौकार चिन्मय पालंडे याच्या बॅट मधून. नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार. आता मात्र धावाने वेग घेतलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 11. 11 धावा. पहिला 3 चेंडूवरती 3 विकेट आल्या सर. त्यानंतर मात्र एक चौकार आला आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतर लगातार 2 नो चेंडू आणि नो वरती प्रहार केला तो चिन्मयने जागा बनवून. रोहित साळुंके, युवराजजी दाभेकर. 11 धावा धाव फलकावरती. डी मोरे जिंकला तर 500 रुपयाचं प्राइज आले युवराजजी दाभेकर सचिव यांच्याकडून. एक धाव पूर्ण. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावफलक जाऊन पोहोचलाय 12. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला 12 धावा धाव फलकावरती. सुनील उतेकरने षटकामध्ये 3 विकेट घेतल्या. कशाही घ्या
सचिव साहेब युवराजी दाभेकर यांच्याकडून 5,000 रुपये. युवराजी दाभेकर यांच्याकडून प्राइज आलाय. आणि डी मोरेने सुद्धा, म्हणजे युवराज दाभेकर लावणार आणि डी मोरे देणार, असो मामा भाषेचं नातं आहे आणि त्याच्यावरती प्रेम आहे. कारण युवराजी दाभेकर बोरावले गावचे भाचे आहेत आणि त्यांनी ते प्राइज लावलंय. सुनील उतेकर यांच्यावरती प्राइज आलंय. 40+ चे खेळाडू आहेत. हे बॉलर कोण आहे? आर्यनला प्राचारण केलंय. आर्यन एक छोटा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅट्समन चिन्मय. स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईकला कर्णधार समीर आहे. फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चिन्मय पालांडे झेलबादच्या समोर बॅक टू द पॅव्हेलियन. चौथा धक्का बसतोय तो मराठा वॉरियर्स संघाला. थंडगार करून टाकले ते मराठा वॉरियर्स संघाला. डी मोरे संघाने नवीन बॅटर वीरेंद्र मोरे. वीरू बोरज एक्सप्रेस. वीरेंद्र मोरे यांच्यावरती प्राइज आले. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. नागेशदादा दरेकर PSI यांच्याकडून. कारण नागेशदादांचं एक वैशिष्ट्य आहे सर, प्रत्येक खेळाडूवरती प्रेम करतात. बंटी मोरेचे वीरू. आर्यन गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती यश आलंय, यश संपादन केलंय. रोहित सालुंकेने सुद्धा पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं. फटका तर सजवला क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर येतोय हा चौकार. वीरेंद्र मोरे आज शांत बसणार नाही, कारण चांगली गोलंदाजी त्याच्याकडून झालेली आहे आणि बॅटिंग सुद्धा त्या धाटणीची करावी लागेल वीरेंद्रला. संघ अडचणीत आहे, परंतु समीर अजूनही मैदानामध्ये आहे, स्वतः कर्णधार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 16. 3:07 पहिला चेंडू पडलाय. गोलंदाजी करणारा संघ कोणाचा? कोणाच्या? वीरेंद्रच्या प्रत्येक धावेला नागेश दादा यांच्याकडून 100 रुपये. इथून पुढे वीरेंद्रवरती प्रेम आहे आणि प्रेमात पडलेत नागेश दादा. वीरेंद्रच्या प्रत्येक धावेला 100 रुपये. फटका तर सजवलाय. एक धाव पूर्ण, 100 रुपये खात्यामध्ये जमा वीरेंद्रच्या. धावसंख्या 17. आता समीर आलाय. समीरला आता हात खोळावे लागतील, शांत बसून चालणार नाहीये. का मला कर्णधार केलाय हे सिद्ध करायचं ही वेळ आहे आणि त्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल सर. गॅप शोधलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वराज जाधव आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? हो का नाही? आणि 2 धावा इथे यशस्वी होत आहेत. या 2 धावाने संघाचा धावफलक 19. समीर 25 चेंडू मध्ये 53 धावा. 25 बॉल 53. काहीच अवघड आहे, काहीच सोपं आहे. इथून पुढे समीर भोसलेने जर हात खोलले नक्कीच विजयाच्या दिशेने जाईल मराठा वॉरियर संघ. SK बॉईज
हा ग्रुप घाटकोपर येथे दाखल झालाय ही स्पर्धा पाहण्यासाठी. दोन दोन षटका अखेर संघाचा धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 19. अक्षय मालुसरे यांचं इथे आगमन झाले, त्यांचंही आपण शब्द सुमन आणि सहर्ष. घाटकोपरचे बरेच गोळीबार असेल, अमृतनगर घाटकोपरचा गोळीबारचा कट्टा आहे, माधवबागचा तिथली काही बरीचशी मंडळी आमची इथं आलेत. मित्रपरिवार SK कट्टा आहे, माधवबाग कट्टा आहे, अनेक कट्टे आहेत सर घाटकोपरमध्ये. आणि हे सर्व खेळाडू पण बरेचसे घाटकोपरमधले आहेत. वीरेंद्र मोरे सुद्धा घाटकोपर, बंटी असेल, स्वराज असेल, आमचे बावीसकर सर आणि बाळा पवार सर सुद्धा आम्ही सर्वच घाटकोपरचे आहोत. आणि बावीसकर सरांकडे सुद्धा एक कट्टा आहे, बावीसकर कट्टा. गोलंदाजी मार्ग होती पुन्हा रोहित सालुंके. मागील ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, 3 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवले होते. तो रोहित 3:07 पहिला चेंडू पडलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. वीरेंद्रच्या प्रत्येक धावेला 100 रुपये ते जमा झालेत. फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाचा धाव फलक 20 धावा. आता समीर स्ट्राईकला आहे. समीरला मोठे फटके खेळावे लागतील, संघ अडचणीत आहे. 4 गडी तंबूच्या आसऱ्याला आहेत. समीर वरती संपूर्ण संघाची जबाबदारी, ती मराठा वारियर संघाची. 23 बॉल मध्ये 52 धावा बनवायच्या आहेत आणि ती क्षमता आहे समीर भोसलेकडे. चला मॅच चालू करा मित्रांनो. डी मोरे नो बॉल. पंच प्रदीप शिंदे. 1 धाव फलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने संघाचा धाव फलक 21 आणि नो बॉल. समीरला संधी आहे आणि संधी चालून आले. सोन्यासारखी संधी आहे आणि या संधीचं सोनं आता करावं लागेल समीरला, कारण संघ अडचणीत आहे. नो बॉलची संधी, फ्री हिट आहे. समीर मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. 1 धाव ऍड केली जाईल धाव फलकावरती. 22 धावा धाव फलकावरती. वीरेंद्र वीरू बोरज एक्सप्रेस 22 धावा धाव फलकावरती. समोरच्या चेंडू फटकावला, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे जीवदान भेटलंय ते वीरेंद्र मोरेला. 1 धाव पूर्ण. 23 धावा. वीरेंद्र तुझ्या धावा तूच मोज, कारण प्रत्येक धावेला 100 रुपये आम्ही पण मोजणार आहोत. नागेश दादा दरेकर यांनी प्राइज लावले विरेंद्रच्या प्रत्येक धावेला 100 रुपये आणि षटकाराला प्लस 100 म्हणजे पैसेच पैसे तुझ्यासाठी. आज ATM खुलं केलंय. आता स्ट्राईकला समीरच्या बॅटमधून एखादा मोठा फटका अजून पाया आला नाहीये. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे समीर भोसले, परंतु ती संधी अजून त्याला आली नाहीये. पंचांकडे अपील करतायत रोहित सालुंके. पंच रिव्ह्यू या तिसरे पंच गणेशजी बाविस्कर, सचिन सावंत, गणेश बाविस्कर.
क्षेत्ररक्षण लावा तोपर्यंत, म्हणजे वेळ आपला वाचेल मित्रांनो, कारण वेळेला खूप किंमत आहे आणि ती किंमत तुमच्यापेक्षा आम्हाला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप आहे. डॉट चेंडू येतोय, कारण ही वेळ तुमच्यासाठी नसेल पण आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण समालोचक असतील, आमचे पंच, लाईव्ह टीम आणि कमिटी मेंबर, डीजे ऑपरेटर आता सध्या ते झोपलेत परंतु आहेत आमच्यासोबत. परंतु आम्ही सुशीलचं नक्कीच कौतुक करू सर, कारण पाण्याची सोय त्याने केली आणि ती कुठून केली ना मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेल. तोपर्यंत जाऊया मैदानामध्ये. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. चेंडू येतो व्हाईट. 24 धावा. धावा येत आहेत, एकेरी दुहेरी काय म्हणा पण धावा येत आहेत. पहिलं षटक हाताळताना 12 धावा खर्च केल्या होत्या. समीर स्वतः कर्णधार आहे, संघाची जबाबदारी, संघ अडचणीत आहे. हलकस कट केलंय, बंटी तिथे आहेत, एखाद्यावरती समाधान. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकला वीरेंद्र, बोरज एक्सप्रेस वीरू. गेल्या वर्षी सुद्धा चांगलं कामकाज वीरेंद्र मोरे यांनी केलं होतं आणि यावर्षी वर्णी लागले. ती मराठा वारियर संघामध्ये गोलंदाजीवरती इम्प्रेस केलंय सर्वांना. प्रत्येक धावेला 100 रुपये आहेत नागेश दादा दरेकर यांच्याकडून. पुन्हा रोहित सालुंके सज्ज होतोय गोलंदाज. शेवटचा चेंडू येतोय, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी केली रोहित साळुंकेने. पहिली गोलंदाज करत असताना 12, त्यानंतर आताच्या गोलंदाजी करत असताना धावा खर्च केलेत त्या 6 धावा. म्हणजे पहिल्या 12 आणि आता म्हणजे 18 धावा खर्च केलेत 12 चेंडूमध्ये. एक चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जाईल त्याच्याकडे. 3 षटकांसाठी बरोबर 21 मिनिटं घेतलेत आणि आता 9 मिनिटांमध्ये 3 षटकं हातलायची आहेत. धावाचा विचार केला, धावफलक 25 धावा धावफलकावरती. पंचवीस धावा आहेत आणि 3 धावा पॅनल्टीच्या आम्ही ऍड करतोय, तर 28 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक. जिंकण्यासाठी सांगतो तुम्हाला. फोर्टी 18 चेंडू 44 धावा. 18 बॉल 44. 44. बॉलिंग टीम टाइमाचा विचार करा, नाही तर शेवटच्या ओव्हरला आपला एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल. हे बॉलर कोण आहे? आर्यन. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. ह्या 4 धावा आणि रिव्ह्यू घेतलाय बॅट्स. ओव्हर द वेस्ट हाईट. ओव्हर द वेस्ट. हो 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 सर, हाईटचा रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी. चला फास्ट फास्ट. डी मोरे. तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल आणि ते मला वाटतं होईल, कारण टायमाचा जर आपण विचार केला तर टायमामध्ये नाही येत आपण. आणि 5 वाजता लाईट बंद सुद्धा होणार आहे, त्यावेळेस फास्ट केला प्लीज.
आणि रिव्ह्यू पण आम्ही काउंटिंग करतोय की पंच किती रिव्ह्यू घेत आहेत, प्लेयर किती घेत आहेत. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, बॅट्समन किती रिव्ह्यू घेत आहेत. काउंटिंग होतंय सर. सचिव सर, मी सचिवांचं सुद्धा कौतुक करेल. नागेश दादा काल 11 वाजल्यापासून इथे आहेत, अजून कुठे गेले नाहीयेत. 16 चेंडू 40. फटका सजवलाय, एक धाव पूर्ण. एकच धाव, एकच धाव. चांगला थ्रो, एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर धाव फरक जाऊन पोहोचतोय 33. चांगली पार्टनरशिप बीट केले सर. 4 विकेट गेल्यानंतर वीरू आणि समीर चांगली पार्टनरशिप बीट केली. धावा येत आहेत, परंतु एखादा षटकार चौकार आला तर जरा विजयाच्या दिशेकडे जाईल हा संघ. आणि ते वीरेंद्र आणि समीरला काम करायचं आहे. संपूर्ण संघाची जबाबदारी आहे, दोघांच्या खांद्यावरती आहे. मराठा वारियर्स संघाचे संघ मालक बोलत एखादा मोठा फटका येऊ द्या बाबा. आणि ही चिकी सिंगल जोखीम पत्करली आणि सक्सेस. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. समीर समीर स्ट्राईकला थोडं फास्ट. डी मोरे हा संघ जर संघ जिंकला तर युवराज दाभेकर यांच्याकडून 500 रुपये आणि सुनील उतेकर ज्यावेळी गोलंदाजीला येतील 3 विकेट घेतील 5000 रुपयाचं प्राइज आहे. फटका तर सजवलाय, येतोय हा समीर भोसले ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. या 6 धावाने धावफलक वेग घेतला, धावफलक जाऊन पोहोचलाय 40. 40 धावा धावफलकावरती. 72चा पाठलाग करत असताना 40 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 32 धावा इथून पुढे बनवायचे आहेत ते मराठा वारियर्स संघाला. 13 बॉल 32, 13 चेंडू 32. स्वतः सुनील उतेकर आहेत. एक धाव पूर्ण, एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. शेवटच्या चेंडूवरती एक धाव मात्र आली. एका धावाने संघाचा धावफलक पुढे पोहोचतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय सर. 3 मिनिटं जास्त झालेत. आता दोन्ही शेवटच्या 2 ओव्हर मध्ये प्लेयर आतमध्ये असेल. एक डी मोरे संघाचा पंच. मॅच चालू ठेवा. ऍडिशनल तुम्हाला 3 मिनिटं दिलेत. मॅच चालू ठेवा. तुम्हाला 3 मिनिटं ऍडिशनल दिलेत. डी मोरे इथून पुढे एक प्लेयर आतमध्ये राहील. ही पंचांसाठी सूचना. 3 वाजून 7 मिनिटांनी मॅच चालू झाली. आम्ही वारंवार सूचना देतोय सर. 3:32 ला 25 मिनिटं झाले. मॅच स्टार्ट राहू द्या. थोडं फास्ट घ्या. 4 प्लेयर बाहेर. डी मोरे संघ
गोलंदाजी कर आर्ग्युमेंट करता मग अजून एक पेनल्टी घ्या मग आणि काय कमिटी डिसिजन घ्या आता काय बोलायचं युवराज मॅच सुरू करा मॅच स्टार्ट राहू द्या 3:07 ला मॅच सुरू झाली वाजले किती 3 वाजून 7 मिनिटांनी मॅच स्टार्ट झाले बरोबर 3:35 झाले 28 मिनिटं घेतली 4 ओव्हर साठी 4 ओव्हरला 28 मिनिटं घेतले डी मोरे संघाने. अरे तरी पण 3 मिनिटं ऍडच आहेत ना त्याच्यामध्ये 25 मिनिटाच्या वरती 3 मिनिटं घेतली तुम्ही 28 मिनिटं घेतली आहेत 4 ओव्हर साठी. बघा मागे रामवर्धनीच्या संघाचा प्लेअर आपण आतमध्ये घेतला होता आणि आपल्याला डी मोरे घ्यावं लागेलच कारण प्रत्येकाला नियम आहेत. कारण रामवर्धनीचा एक प्लेअर आपण आतमध्ये घेतला होता मागील मॅच मध्ये आपण पाहतोय. काय आर्ग्युमेंट चालले रे तुम्ही आर्ग्युमेंट काय आर्ग्युमेंट करताय सामना चालू करा. घेतला चल घेतला घेतला अजून 2 मिनिट बघा प्रत्येकाला नियम सारखे आहेत. बॉलर कोण आहे गोलंदाजी मारतोय गोलंदाज सुनील उतेकर ज्यांच्यावरती प्राइज आले 3 विकेट घेतले तर 5,000 रुपये युवराज धाबेकर यांच्याकडून. 40 प्लसचे खेळाडू सुनील उतेकर आणि दत्ता मोरे प्राइज सुद्धा देणार आहेत. सुनील उतेकर साठी प्राइज आलाय 12 बॉल 31. युवराज धाबेकर यांच्याकडून प्राइज आले सुनील उतेकर यांच्यासाठी. अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक असा आलाय षटकार समीर भोसले याच्या बॅट मधून. हा आलाय खणखणीत षटकार. हा सांगा सांगा. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती प्रहार केला हल्ला केलाय सुनील उतेकर यांच्यावरती. पण एक अनुभवी गोलंदाज आहेत सुनील उतेकर. 11 बॉल 25. दुसरा चेंडूवरती दुसरा खणखणीत दर्जेदार षटकार. मराठा वॉरियर्स आपण आतमध्ये थांबायचंय प्लेयर. मराठा वॉरियर्स आपले सर्व प्लेयर डगआउट मध्ये थांबा. मराठा वॉरियर्स मंगेश नारायण सर्वांनी आतमध्ये थांबा. दोन लगातार षटकार आलेत. आता मात्र रोमहर्षक मॅच. 10 बॉल 19. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. का मला कर्णधार बनवलं हे दाखवतोय समीर. पुण्यावरून दाखल झालेला खेळाडू आज मात्र 2 लगातार षटकार. आता मात्र सन्मान दिला. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत. अतिशय वेगाने दुसरी धाव पूर्ण. ही खासियत आहे सर एक चांगल्या खेळाडूची. आणि समीरला ते माहिती आहे की 2 षटकार आले त्यानंतर सन्मान दिला आणि 2 धावा. या 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 55 धावा. 9 बॉल 17. 9 बॉल 17. ही ते येतोय पुन्हा चौकार. महत्वाच्या क्षणी महत्वाचा चौकार. या 4 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 59.
4:15 जवळजवळ वाजा आलेत आणि समीर भोसले सर्वांची झोप उडवली. जे प्रेक्षक बसले होते ना ते आता उभे राहिलेत, कारण समीर भोसलेचा तडाखा पाहायला. 8 बॉल 13. 12 बॉल 31 ची मॅच. 8 बॉल 13 वरती आले. 8 चेंडू 13. काय फटका सजवलाय, दर्जेदार नेत्रदीपक लांबलचक असा षटकार समीर भोसले याच्या बॅट मधून आलाय. खणखणीत षटकार. 7 बॉल 7. 7 चेंडू 7 धावा. कालची मॅच आपण आठवते, 6 बॉल 10 ची मॅच होती. एकच धावेवरती समाधान. हे एका धावने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 66. ह्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 25 धावा. 12-32 ची मॅच आली कुठे? 6 बॉल 6 वर. कालची मॅच आठवतोय आपण, SKMB वर्सेस मोरिया संघ होता. कुठला संघ होता सर? ओवी माई. आणि 6 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या होत्या. आणि शैलेश केसरकर हा गोलंदाज होता. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, त्यानंतर 1 धावा आणि 4 चेंडूमध्ये 9 धावा डिपेंड करून नाही दिल्या. 39 वरती खेळतोय तो नाबाद समीर भोसले. 6 बॉल 6. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज बॉलरचं नाव सांगा. बॉलर कोण आहे? युवराज बॉलर कोण? आकिब वरती संपूर्ण डी मोरे संघाची जबाबदारी. 6 चेंडू 6 धावा. पाच बॉल 6. आता मॅच मध्ये रोमहर्ष आलाय. 5 बॉल 6 ची गरज आहे. समीर जर षटकार मारला तर त्याच्यासाठी सूरज तळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज आलंय. दुसरा चेंडू येतोय डॉट. काय गोलंदाजी करतोय तो गोलंदाज आकिब. 2 सलगचे डॉट. आता मॅच आले 4 चेंडू 6 धावा. दोन्ही बॅट्समन वीरेंद्र आणि समीर काहीतरी गुलदस्त्यामध्ये बोललेत. 2 चेंडू डॉट आलेत. आणि महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघारी. समीर भोसले अडसर होता आणि तो अडसर माघारी पाठवलाय. तीन चेंडू 6 धावा. 3 बॉल 6. शेवटचे 3 चेंडू 3 धावा. कालची मॅच आपल्याला आठवत असेल. हॅलो, जर आकिबने मॅच जिंकून दिली तर संघ मालक निलेश माबदे यांच्याकडून 2100 रुपयाचं प्राइज आलंय.
3 चेंडू 6, 3 बॉल 6. नारायण अहिरे बॅटिंग साठी. संपूर्ण संघाची जबाबदारी आहे ती नारायणच्या खांद्यावरती. नारायण दराडे यांनी सुद्धा मॅच जिंकून दिली होती ती किनेश्वर संघाला. आणि आता नारायण आकिबचं कौतुक करावं लागेल सर. कालचा दिवस शैलेशने गाजवला, कालची रात्र शैलेशने आणि आजची रात्र आकिब गाजवणार का ह्याच्याकडे लक्ष लागले संपूर्ण पोलादपूर वासियांचं. इथे घडतंय काय, बिघडतंय काय मैदानामध्ये. आणि चुकी 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 आणि चुकीला माफी नाही. मैदानामध्ये घडलं काय, बिघडलं का आपण पाहिलंय. 2 नारायण बाद होतोय. चुकी झाले, ही चुकी किती महागात पडेल ते येणारे चेंडू ठरवतील, येणारा वेळ ठरवेल, येणारा काळ ठरवेल. अतिशय चुरशीचा सामना. 2 बॉल 4. गोलंदाजाने त्याचं काम चोख केलं होतं, परंतु 2 बॉल 4. शेवटचे 2 चेंडू संपूर्ण आपण पाहिलंय. प्रेक्षक उभे राहिले ना सर. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय मंगेश. 2 बॉल 4. शेवटचे 2 चेंडू. दोन्ही डगआउट मात्र आता शांत आहेत, कारण काही होऊ शकतं. कोणी भाकीत करणार नाही, कोणी सांगणार नाही ही ह्या मॅच मध्ये काय होईल. वीरेंद्र आलाय. बोरज एक्सप्रेस. 2-4 2-4 2-4 2-4. 2 बॉल 4 धावा. 2 बॉल 4 धावा. आणि काय गोलंदाजी केले आकिब. आकिब चारी बाजूला नाव घुमतय ते आकिब 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 आकिब. काल शैलेश आणि आज आकिब. आकिब शेवटचा चेंडू. 1 बॉल 4. वीरेंद्र मोरे सिद्ध करावं लागेल, आकिबला सिद्ध करावं लागेल. जर आकिबने मॅच जिंकून दिली तर निलेश मापदे यांच्याकडून 2100 रुपयाचं रोख प्राइज. 1 बॉल 4. युवराज दाबेकर 500 रुपये संघ जिंकला डी मोरे तर. एक बॉल 4. पुढील मॅच आहे ऋत्वी 11 वर्सेस ज्योती इंटरप्राइजेस. ज्योती इंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय, तर ऋत्वी 11 आपण तयार राहायचंय, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. संदेश करणारे आणि टीम. आणि इथे घडलं काय, बिघडलं काय पाहिलं आपण. शेवटच्या चेंडूवरती वीरेंद्र मोरे याने चौकार मारला आणि मॅच जिंकलाय. तो संघ आहे मराठा वॉरियर्स ढवळे. पण आकिबचं सर कौतुक करावं लागेल. चुकी झाली आणि ती चुकी किती महागात पडली ते आपण पाहिली सर्वांनी. आणि नागेश दादा आपण 700 रुपये द्यायचे आहेत वीरेंद्रसाठी, आणि वीरेंद्रचं कौतुक करावं लागेल कारण संघ अडचणीत होता आणि संघाला विजय करून दिले. शेवटच्या चेंडूवरती चौकार जागा बनवली आणि चौकार आला. विजय होतोय तो मराठा वॉरियर्स संघ. चला ऋत्वी 11 फिल्डिंग लावून घ्यायचे. राधे सावंत आपणही आपलं प्राइस घेऊन जायचं आहे. त्यानंतर बंटी मोरे आपलंही कॅश प्राइज इथे जमा आहे, आपलंही प्राइस घेऊन जायचं आहे. बंटी मोरे या, राधे सावंत या, बंटी मोरे या, आपली कॅश प्राइस घेऊन जायचंय. बंटी या. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, काय घडलं. नागेश दादा आपण 700 रुपये द्यायचे. या वीरेंद्र आपणही या.
सॉरी सर हा सामनावीर करा वीरेंद्रला राधे यांना 200 रुपयाचं प्राइज येथे देण्यात येत आहे. त्यानंतर बंटी 500 रुपये. नागेश दादा वीरेंद्र या सर सामनावीर वीरेंद्र सामनावीर ठरतोय वीरेंद्र मोरे. टाळ्या होऊन जाऊ द्या वीरेंद्र मोरे साठी. 700 रुपये.